नमस्कार, मी रवि कुमार। जवाब तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात 85 आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत। कसे आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या। चला तर मग विषयाकडे वळूया। या अगोदर आपणास एक विनंती असेल, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला ही बातमी जर आवडली तर बातमीला जास्तीत जास्त लोकांकडे शेअर करा आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि तुम्हाला काय वाटतं या बातमीबाबत तर बातमीला कमेंट करायला विसरू नका हो। धुळे शहरात सध्या एक विषय पुन्हा खुंटाखुंटावर चर्चेला जात आहे। तो विषय तुमच्याही लक्षात आला असेल। काय आहे विषय? विषय आहे अतिक्रमण। केंद्र सरकार व राज्य सरकार BJPच्या ताब्यात आहे आणि धुळे शहराचा आमदारही BJPचा आहे। वरिष्ठ लोक असं सांगतात की जर का एखाद्या साम्राज्याचा राजा अनपढ गवार असेल तर ते साम्राज्य किंवा त्या साम्राज्याचा विकास होऊ शकत नाही। मला असं का सांगावं लागत आहे? जर का प्रजेला अन्न, वस्त्र व निवारा मिळत नसेल तर ती प्रजा काय करणार? म्हणून प्रजेला राजाने धीर दिला पाहिजे। जर का अन्न मिळत नसेल तर त्या प्रजेची एका वेळची सोय करून दिली पाहिजे किंवा अन्न मिळत असेल किंवा वस्त्र मिळत असेल तर निवाऱ्यासाठी त्या प्रजेला कुठेतरी नदीच्या काठावर रात्र घालवण्यासाठी त्याला अतिक्रमण करावंच लागेल। 70 वर्षापूर्वीची अतिक्रमण उठवणार असाल तर त्या अतिक्रमणधारकांना पर्यायी व्यवस्था करून दिली पाहिजे, तेव्हाच अतिक्रमण उठवले पाहिजे असा सूर अतिक्रमणधारकांमध्ये सुरू आहे। अतिक्रमण कोण करतो? जो सकाळी कामावर जाईल आणि संध्याकाळी खाईल, अर्थात पोटावर आपला संसार करतो। कुणाला हौस असते का अतिक्रमण करून झोपडी बांधायची? ज्या धनदांडग्यांनी मोठमोठी बिल्डिंगा अतिक्रमण करून बांधल्या आहेत ती तोडायची शासन प्रशासनाची हिंमत आहे का? असंही बोललं जात आहे। या अतिक्रमण विषयासंदर्भात शासन प्रशासनाने धुळ्यात एक वेगळीच अक्कल वापरून अतिक्रमणधारकांना गाजर दाखवले आहे। अर्थातच गवळी आणि मागासवर्गीय समाजात भांडण व्हावीत, एकमेकांची डोकी फोडावीत असं षडयंत्र शिजवलं जात आहे। अतिक्रमणधारकांना कोणते गाजर दाखवले जात आहे? चितोड येथील गट नंबर 45 जी गवळी समाजाची स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित आहे, तसा गवळी समाजाकडे सातबाराच्या उतार्यावर नोंद आहे। आज या संदर्भात वीरशैव लिंगायत गवळी समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करून प्रसारमाध्यमांसमोर आपली कैफियत मांडली। पुढे ते असंही म्हणाले की आमचं शिष्टमंडळ स्थानिक आमदारांकडे गेलो, परंतु आमदाराने आम्हाला वेळ दिला नाही, आमचं म्हणणं ऐकून घेतलं नाही। यावेळी निदर्शने करताना धोंडीबा नारायण उदीकर, प्रकाश भागोजी जोमिकवाळे, गोविंद माणिक उदीकर, अर्जुन लक्ष्मण उदीकर, अशोक लक्ष्मण दहीहंडे, तानाजी लिंबा गवळी, वाल्मिक गिरजू नागापुरे, मल्लू भगवान यादबोले यांच्यासह गवळी समाजाचे नागरिक उपस्थित होते। चितोड गावला स्मशानभूमी आमची गवळी समाजाची आहे। तिथं आयुक्तांनी असं कळालं, आम्हाला तर काही माहिती नव्हतं। आम्हाला कळालं की त्यांना तिथं अतिक्रमचं बुलड हे आलं, जेसीबी आला तर आम्ही जेसीबीला हटवायला गेलो तर जेसीबीवाला म्हणतं की आयुक्तांनी जेसीबी पाठवलं आहे। आयुक्तांनी जेसीबी पाठवलं तर आम्ही मग जेसीबीला थांबवण्याची कोशिश केली तर जेसीबीवाल्यांनी थांबवलं नाही। तर आमची तिथं मूर्ती वगैरे ते जेसीबीने प्रेत बाहेर निघून गेलं आहे, आमच्या भावना दुखावल्या आहे। तर मग आम्ही धर्मयुद्ध आमदारकडे चालले गेलो की बा तुमला बी निवेदन द्यायचं। तर धर्मयुद्धाचं आमदारचं म्हणणं झालं 3 महिन्याकरता मामला ते टाकायचं आहे। आणि म्हणलं मग आमचा उतारा, आमच्याकडे कागद आहे, आमच्याकडे उतारा आहे, असं आहे 7-12 उतारा आहे काय। तर तुमचं 3 महिन्याचं काय करायचं आम्हाला? आता अख्खं गाव बोलणं आमचे प्रेत कुठे जायचे? आमची वस्ती वाढली आहे तिथं,
काय वस्ती वाढली हे वाढलं आणि तुमचं धर्मयुद्ध म्हणायचं नाही आमची जागेवर तुम्ही अतिक्रमण नगरपालिकेला करायला लावायचं का आणि तुमचं तर तुम्ही तर आमदार आहे तुम्ही तर हे का सांगायचं आम्हाला आमदार असताना बी काय आमदारकर आम्ही आमची मंडळी पंचमंडळी गेली आमचा अपमान सारखं केलं त्यांनी आमचा अपमान केला अक्षरशः 3 महिन्याकरता सांगतोय आमच्याशी पूर्ण बात करता नाही काय करता नाही आणि आम्ही तर एक दिवस बी थांबू देणार नाही आम्ही जान जाईन पण आमचं आम्ही सोडणार नाही त्यांना किती बी केलं तरी आम्ही ते करणार म्हणजे करणार आम्ही तिथं होऊ देणार नाही आमच्याकडं आमच्यावाली आई बहिणी तिथं रडत बसल्या ते निघलं तर यांना काही परवा बी नाही त्या प्रेतचं त्यांनी जे उलगाडलं त्यांनी तर आमचं आसू पुसलं बी नाही त्यांनी ते आमच्यावाला तिथं प्रेत पडलेलं होतं कोरलेलं त्यांनी असू सगळं पुसण्याची कोशिश नाही केली उलट उत्तर दिलं की 3 महिन्याकरता आम्ही करतोय 3 महिन्यात कोणता इच्छा 3 महिन्यात बिल्डिंग उभा करणार आणि 3 महिन्यात पाडणार का तुम्ही बिल्डिंग आणि मग आमचं प्रेत जाळणार ठेवणार का तिथं बुजवायचं तेव्हा बुजवायचं का आमचं परत 3 महिन्यांनी यो कोणचा न्याय आहे यो अन्याय आहे का न्याय आहे आणि ते बी आमदार साहेब बोलताय आम्हाला असं तर ऑफिसला आम्ही निवेदन द्यायला आलो आहे आणि तिकडे पण निवेदन दिलंय कलेक्टर ऑफिसला पण आलं कलेक्टर ऑफिसला सुट्ट्या असल्यामुळे आम्ही 2 दिवस आता निवेदन द्यायला लेट होतोय तर आम्ही मीडियासमोर आमचं मांडतोय की आमचे ते काम ना थांबवतेवर आणि काम व्हावंच नाही आम्हाला याच्यात न्याय मिळायलाच पाहिजे काय हा मोठा आम्हाला आशाच आहे म्हणजे आहेच